हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इंग्लिशचा चॅप्टर 4 द आंट अँड ग्रासहॉपर. द आंट अँड ग्रासहॉपर याची एक गोष्ट आहे ती तुम्हाला आज शिकायची आहे. ओके, तर आपण आधी डिस्कवरी म्हणजे बुक पाहूया. त्यामध्ये तुम्हाला आंट आणि ग्रासहॉपर आहे, त्यामध्ये हे न्यू वर्ड्स आहे, तुम्हाला याचे स्पेलिंग पाठ करायचे आहेत. कुठला आहे? सरप्राईज, नॉक, बेक आणि बाउट. ओके, हे तुम्हाला स्पेलिंग पाठ करायचे आहे व्यवस्थित. समजलं? Ants have superman strength. They can carry weight between 10 to 50 times to their own body weight. Ants do not have ears, but they are not deaf. They use vibration to hear. Vibration is antला समजतं. Ant म्हणजे काय? मुंगीला समजतं vibration, त्याला काही कान नसतात. Okay, grasshopper have ears on their bellies. Grasshopper can digest food crops. ठीक आहे. त्यामध्ये स्टोरी पाहूया आपण. An ant live in jungle. एक मुंगी जंगलमध्ये राहत होती. A grasshopper also live in that jungle. Grasshopper पण त्याच जंगलमध्ये राहत होता. The ant was hard working. Ant म्हणजे मुंगी ही खूप हार्ड वर्किंग होती, खूप कष्ट करणारी होती. But the grasshopper was very lazy. Grasshopper कसा होता? आळशी होता. The grasshopper kept playing all day long. ग्रासहॉपर कंटिन्यू आपला काय करायचा? खेळत राहायचा. He used to fly from one place to another. He did not do any work. तो कुठलाच काम करत नव्हता, फक्त खेळत राहायचा पूर्ण दिवसभर. It was a hot summer day. एकदा काय झालं? समर डे होता. त्यावेळेस ग्रासहॉपर गाणं म्हणत होता, सिंगिंग अ सॉन्ग. He saw ant working hard. त्यानं पाहिलं की ग्रासहॉपरनं पाहिलं की ant ही काय करते? हार्ड वर्क करते, खूप कष्ट करते, काम करते. शी वॉज कलेक्टिंग फूड. ती काय करत होती? तिला जी लागणार जेवण आहे ती साठवून ठेवत होती. द ग्रासहॉपर सेड, हॅलो ant, व्हॉट आर यू डुईंग? कम अँड प्ले विथ मी. आय विल सिंग अ स्वीट सॉन्ग फॉर यू. ग्रासहॉपर काय म्हटला? हॅलो ant, हॅलो मुंगी, तू काय करतेस? ये आणि माझ्यासोबत खेळ. मी तुझ्यासाठी एक खूप सुंदर गोड असं गाणं म्हणून दाखवतो. The day is beautiful and sunny. The ant looked at the grasshopper. त्यावेळेस मुंगीने काय केलं? ग्रासहॉपर कडे पाहिलं. She said, no, thank you. I have work to do. नको नको, पण ठीक आहे, तुम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. पण मला काय करायचंय आता? काम करायचंय. The grasshopper was surprised. What work? ग्रासहॉपर काय झाला? सरप्राईज झाला. आश्चर्य वाटलं त्याला की आंटला, मुंगीला काय काम करायचे बरे? द आंट सेड, सून विंटर विल बी हेअर. आंटनं काय म्हटलं की आता सध्या कुठला येणार आहे? विंटर येणार आहे. ओके, देअर विल बी स्नो एव्हरीवेअर. सगळीकडे बर्फ असेल. सो आय एम कलेक्टिंग अँड स्टोरिंग फूड. त्यामुळे मी काय करते? कलेक्ट करते आणि स्टोर करते माझं अन्न. यू शुड बी कलेक्टिंग फूड. आंटनं मुंगीने पण त्याला सल्ला दिला की तुम्ही सुद्धा काय करा? फूड तुमचं कलेक्ट करून ठेवा. का? तर स्नो येणार आहे. ओके, विंटर येणार आहे, त्यामुळे तुम्ही काय करा? कलेक्ट करा आणि स्टोर करून ठेवा फूड. द ग्रासहॉपर लाव. ग्रासहॉपरने काय केलं? हसला. यू कॅन कीप वर्किंग व्हाईल आय सिंग अँड प्ले. तू तुझं काम चालू ठेव, मी माझं गाणं आणि खेळणं चालू ठेवतो. द आंट फेल्ट बॅड बट द केप्ट ऑन वर्किंग. तिला खूप वाईट वाटलं, तो हसला म्हणून, पण त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ती स्वतः काम करून राहिली. विंटर अराय. विंटर हा आला. and there was a heavy snowfall. आणि त्या ठिकाणी हेवी खूप जास्त प्रमाणामध्ये स्नोफॉल झाला. The ant had planned for winter and had plenty of food stored to last through the winter. पण त्यानं काय केलं? विंटर मध्ये स्टोर करून ठेवलं होतं, कलेक्ट करून ठेवलं होतं फूड. कुणी? मुंगीनं. शी वॉज हॅपी. ती खूप आनंदी होती. अँड रिलॅक्स फील करत होती की आपल्याकडे जेवण आहे. But the grasshopper did not have anything to eat. पण ग्रासहॉपरकडे काहीही खाण्यासाठी नव्हतं. He was very hungry and become weak. तो खूप
अशक्त झाला होता. He went to aunt's home and knocked the door. तो काय केलं त्यानं मुंगीच्या घरी गेला आणि तिचं डोर नॉक केलं, तिचा दरवाजा ठोठावला. The aunt was enjoying herself with her friends. त्यावेळेस काय करत होती aunt? मुंगी काय करत होती? एन्जॉय करत होती तिच्या फ्रेंड्स सोबत. She opened the door. What has happened to you? तिनं डोर ओपन केलं आणि म्हटली की काय झालं? तिनं ग्रासहॉपरला हा क्वेश्चन विचारला. ग्रासहॉपर काय म्हटला? आय एम व्हेरी हंग्री. कॅन यू प्लीज गिव्ह मी सम फूड? मला खूप भूक लागलीये, मला काही अन्न भेटेल का खायला? बेग द पुअर ग्रासहॉपर. तो एक पद्धतीनं ग्रासहॉपर हा तिला भीक मागू लागला. कशासाठी? अन्नासाठी. ओके. I told you to work during the sunny summer days and collect food, but you made fun of me and kept singing and playing. You are my friend, so I will share some food with you. But you must promise to work hard every summer, said the aunt. And त्यावेळेस काय म्हटलं की मी तुला आता माझा मित्र समजून काहीतरी तुला खायला देते, परंतु एक मान्य कर, प्रॉमिस कर मला की तू वर्क हार्ड करशील, हार्ड वर्किंग करशील समर मध्ये, जेणेकरून तुम्हाला विंटर मध्ये कुठली अडचण येणार नाही. त्यावेळेस हा ग्रासहॉपर काय म्हटला? आय प्रॉमिस टू वर्क हार्ड. हार्ड वर्क करण्यासाठी त्यांना प्रॉमिस दिलं. अँड थँक यू डिअर फ्रेंड. द ग्रासहॉपर बाव अँड रिप्लाय. त्यावेळेस त्यांनी ग्रासहॉपरनी रिप्लाय केला. तर प्रॅक्टिस झोन फर्स्ट पाहतोय आपण. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, हु स्पोक द फॉलोइंग सेंटेन्स? राईट द नेम इन द ब्लँक बिलो इच सेंटेन्स. फर्स्ट आहे ए आकडा. व्हॉट आर यू डुईंग? कम अँड प्ले विथ मी. हे कोण म्हटलं? द ग्रासहॉपर. सेकंड आहे, सून विंटर विल बी हिअर. देर विल बी स्नो एव्हरीवेअर. हे कोण म्हटलं? द आंट. आय एम व्हेरी हंग्री. असं कोण म्हटलं? द ग्रासहॉपर. व्हेरी गुड. बट you made fun of me and kept singing and playing. असं कोण म्हटलं? And match the following words in given column A with their meanings in the given column B. Collectचं meaning काय आहे? Put things together. Sunnyचं meaning काय आहे? Having a lot of sunshine. Relax without any tension. Heavy साठी काय आहे? मोर इन वेट ऑर अमाउंट. शेअर साठी काय आहे? गिव्ह अ पार्ट ऑफ समथिंग टू समवन. पुट अ टिक मार्क इन द बॉक्स अगेन्स्ट द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट आहे द ग्रास हॉपर डॉट डॉट. ग्रास हॉपरने काय केलं? डिड नॉट डू एनी वर्क. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? त्या थर्डला टिक करणार आहात. ऑन अ हॉट समर डे द आंट वॉज बिझी. आंट काय होती? बिझी. कशामध्ये बिझी होती? कलेक्टिंग फूड. व्हेरी गुड. Then next आहे सी पॉइंट. द ग्रासहॉपर इन्व्हायटेड द आंट. कशासाठी इन्व्हाइट करत होता? टू प्ले विथ हिम. When the winter arrived, the grasshopper dot dot. विंटर जेव्हा आला तेव्हा ग्रासहॉपरने काय केलं? Was hungry and become a weak. The aunt could enjoy herself with her friends because ती का एन्जॉय करत होती तिच्या फ्रेंड सोबत? Because she had collected enough food to last through the winter. ओके. आपल्याला तिथे फिल इन द ब्लँक्स मध्ये करायचंय की कुठला असणार आहे? द ग्रासहॉपर यूज टू डॉट डॉट. ग्रासहॉपर काय करता? फ्लाय करत होता. वन फॉर्म टू अनदर. फ्लाय. FLY. The ant was collecting food for winter. Very good. There was a dot dot snowfall in a winter. Heavy. Heavy's spelling HEAVY. Heavy. The hungry grasshopper dot dot on the ant's door. Hungry grasshopper काय करत होता? Knock on the ant door.
द grasshopper dot his head in front of the ant. काय करत होतो वाव. तर काही क्वेश्चन आहेत, क्वेश्चनचे आन्सर द्यायचे तुम्हाला. व्हॉट डिड द ग्रासहॉपर डू द होल डे? ग्रासहॉपर पूर्ण दिवस काय करत होता? फक्त खेळत होता, गाणं म्हणत होता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लाय करत होता. राईट. व्हाय वॉज द आंट वर्किंग हार्ड? आंट वर्क हार्ड वर्क का करते? तर ती कलेक्ट करण्यासाठी फूड आणि स्टोअर करण्यासाठी फूड. कशासाठी? विंटर मध्ये उपयोगी येतील यासाठी. व्हॉट ऍडवाइस डिड द आंट गिव्ह टू द ग्रासहॉपर? ग्रासहॉपर ला आंटने काय ऍडवाइस दिली? की तू सुद्धा कलेक्ट फूड कर, स्टोअर फूड कर. कशासाठी? विंटर येणारे त्यासाठी. ओके. व्हॉट हॅपन टू द ग्रासहॉपर ड्युरिंग विंटर? ग्रासहॉपर विंटर मध्ये काय करत होता? वीक झाला होता या विंटर मध्ये. आता ए अँड द. ए कधी वापरतो आपण? वेन द नाउन बिगिन्स कॉन्सोनंट साऊंड अँड इज अ सिंग्युलर. सिंग्युलर जेव्हा असतो तुमचा नाउन, त्यावेळेस तुम्ही काय यूज करणार आहात? त्याच्या आधी ए यूज करणार आहात. म्हणजे दिस इज अ पेन, हे त्याचं एक्झाम्पल झालं. त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात? ए यूज करणार आहात. ओके, समजलं? किंवा ए बर्ड म्हणजे एकच बर्ड होता. यूज अँड कधी वापरतात? अँड कधी वापरतात? इफ द नाउन बिगिन्स विथ द वॉवल्स साऊंड अँड सिंग्युलर. जेव्हा वॉवल्स म्हणजे वॉवल्स कुठले आहेत? ए, ई, आय, ओ, यू. हे जेव्हा वॉवल्स असतील त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात? अँड आधी वापरणार आहात. ओके. आणि तुम्ही आता द कधी वापरणार आहात? when we talk about a particular person, place, animals or things, we use द यूज करायचे. पर्टिक्युलर असेल, प्लेस असेल, अॅनिमल असेल किंवा थिंग्स असेल, त्यावेळेस तुम्हाला काय यूज करायचं आहे? द. दिस इज अ पेन. अ काय म्हटलंय? एकटाच असेल, सिंग्युलर मध्ये असेल तेव्हा. अँड कधी वापरायचं आहे? जेव्हा वॉवल्स असतील त्याच्या आधी तुम्हाला अँड वापरायचं. आणि द कधी वापरायचं आहे? जेव्हा पर्टिक्युलर पर्सन असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे? द वापरायचं आहे. तर प्रॅक्टिस झोन आहे, हे प्रॅक्टिस झोन तुम्ही पहा आणि सॉल्व स्वतः करण्याचा ट्राय करा. ओके. इथे द वापरायचा आहे की वापरायचं ते तुम्ही ठरवून करा. ओके. प्रॅक्टिस झोन ह्याच्यामध्ये थर्ड पण आहे. प्रॅक्टिस झोन सेकंड, फर्स्ट पाहिला पण सेकंड आणि थर्ड मी तुम्हाला सॉल्व करायला देते. सॉल्व करून दिलेला आहे, पण त्यामध्ये कसा यूज करायचा आहे तुम्ही पहा आणि स्वतः सॉल्व करण्याचा ट्राय करा. मग त्याच्यामध्ये टू वर्ड्स यायचे. मग अ पेन असेल, अन अम्ब्रेला असेल किंवा अ पेन असेल आणि द बॅग असेल, या पद्धतीने तुम्ही वर्ड्स लिहू शकता. 6 ऑफ द वर्ड्स आर्टिकल साठी वापरले. आर्टिकल्स कुठले आहेत? ए, अन आणि द. ए अँड द हे 3 आर्टिकल्स आहेत. ए कधी वापरतात? जेव्हा सिंग्युलर नाउन यूज करायचं असेल तेव्हा ए. अँड हे वॉवलच्या आधी अँड वापरलं जातं. आणि द हे पर्टिक्युलर पर्सन असेल, प्लेस असेल, त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात? द चा यूज करणार आहात. ओके. हे झालं तुमचं डिस्कवरिंग. आता ऑब्झर्वेशन बुक्स मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन आहे, मेन्शन द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग्स अबाउट द स्टोरी. या स्टोरी मध्ये मोस्ट इंटरेस्टिंग थिंग्स कुठली होती? की आंट ही तिचा टाइम पास करत नव्हती, वेस्ट टाइम घालवत नव्हती आणि स्वतःच अन्न स्वतः जमवून ठेवत होती. ओके. मेन्शन द नेम ऑफ द कॅरेक्टर यू लाईक द मोस्ट इन द स्टोरी. याच्यामध्ये काय आवडलं तुम्हाला? कुठलं कॅरेक्टर आवडलं? आंटचं कॅरेक्टर आवडलं. ओके. मग तुम्ही पिक्चर ड्रॉ करू शकता. ग्रासहॉपर कसा असेल त्यासाठी किंवा आंट कसा असेल त्यामध्ये तुम्ही पिक्चर ड्रॉ करू शकता. देन डू यू थिंक द ग्रासहॉपर डिड द राईट थिंग्स बाय लेझिंग अराउंड ऑल डे? तुम्हाला काय वाटतं? ग्रासहॉपर राईट करत होता का त्या लेझी म्हणजेच काय आळस करून पूर्ण दिवस? तर नाही. का? त्यांनी विंटर येण्याच्या आधी त्यांनी काय त्याला खूप सफर करावं लागलं, तो वीक झाला. तर त्यासाठी त्याने आधी जर हार्डवर्क केलं असतं तर हा त्याला इश्यू आला नसता, म्हणून तो योग्य करत नव्हता. व्हॉट इज द मेसेज दॅट वी गेट फ्रॉम ही स्टोरी? तुम्हाला काय मेसेज भेटला त्या स्टोरी मधून? की हार्डवर्क करा आणि फ्युचर साठी तुम्हाला प्रिपेअर राहा, हा तुम्हाला यामधून मेसेज भेटतो. विच कॅरेक्टर डिड यू लाईक द मोस्ट? व्हाय? तुम्हाला कुठलं कॅरेक्टर आवडलं इथे? तर आंटचं कॅरेक्टर आवडलं. का? तर ती हार्ड वर्किंग होती, रिस्पॉन्सिबल होती आणि
क्लेवर होती म्हणून. ओके, ती प्रॉपर असा प्लॅनिंग करत होती म्हणून तुम्हाला आंटचं कॅरेक्टर आवडलं. देन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डिस्क्राइब द आंट इन द स्टोरी. स्टोरी आंट तुम्हाला डिस्क्राइब करण्यासाठी काय करता येते? हार्डवर्क होती, ऍक्टिव्ह होती, फूड जमा करत होती, प्लॅनर होती आणि हेल्पफुल होती. राईट. डू यू थिंक प्लॅनिंग हेल्प इन द बिंग सक्सेसफुल? सक्सेसफुल होण्यासाठी प्लॅनिंग गरजेचं आहे का? येस. डू यू प्लॅन युअर वर्क बिफोर डुईंग इट? वर्क करण्याच्या आधी तुम्ही प्लॅन करता का? येस. डू यू थिंक वी शुड प्लॅन अवर वर्क बिफोर वी डू इट? वर्कचं तुम्ही प्लॅनिंग करता का? येस. डू यू थिंक प्लॅनिंग इज इझी? येस, प्लॅनिंग हे इझी असतं. डू यू लाईक पीपल हु प्लॅन देअर वर्क? तुम्ही त्या पीपलला आवडतात का तुम्हाला ते वर्क जे एखादं काम करण्यासाठी आधी प्लॅनिंग करतात? तर येस. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे की रीड द फॉलोइंग सेंटेन्स, रिराइट देम युजिंग द करेक्ट प्रोनाउन्स इन द प्लेस ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द स्पेस प्रोव्हाइडेड. तुम्हाला करायचं आहे. सूरज लाईक टू रीड फॉक्स टेल्स. त्यावेळेस काय करायचं तुम्हाला? प्रोनाउन्स यूज करायचे. प्रोनाउन्स म्हणजे काय? तुम्हाला सूरजच्या ऐवजी तुम्हाला आता सूरज हा काय मुलगा आहे, मुलगा म्हणजे तुम्ही ही करणार आहे. ही लाईक टू रीड फॉक्स अँड टेल्स. द विलेज पीपल सेव्ह द एनिमल्स फ्रॉम फायर. मग काय येणार त्याचं? द विलेज पीपल याच्या जागी काय येणार आहे? दे, कारण की ते एकापेक्षा जास्त आहेत म्हणून दे यूज करणार. ओके. माय फ्रेंड्स अँड आय, हे दोघांच्यासाठी. मग आपण, आपण हे. ओके, आपण यासाठी काय वापरतो किंवा आम्ही यासाठी वी वापरतो म्हणून वी आर गोइंग टू प्ले फुटबॉल. द बुक हॅज अ ब्ल्यू कलर. द बुक जर तुम्हाला अंडरलाईन केलेलं असेल तर द बुक हे काय आहे? त्याच्यासाठी वापरण्यासाठी आपल्याला कुठलं प्रोनाउन्स यूज करायचं आहे? इट. ओके. कविता कॅन डू हर वर्क हरसेल्फ. मग कविता ही काय आहे? मुलगी. मुलगीसाठी काय वापरलं तर शी. शी कॅन डू हर वर्क हरसेल्फ. ओके. देन सर्कल द आर्टिकल्स इन द यूज बिफोर इच नाउन. नाउनच्या जे काय आर्टिकल आहे ते तुम्ही ट्राय करायचंय की ओ आहे म्हणजे तुम्हाला ॲन हे आर्टिकल त्यामध्ये सर्कल करावं लागेल. फिल इन द करेक्ट सर्कल ए अँड द इन इच ब्लँक टू कम्प्लीट द फॉलोइंग स्टोरी. एखादी स्टोरी तुम्हाला कम्प्लीट करायला सांगितलं त्यावेळेस तुम्ही ए वापरणार का अँड वापरणार का द वापरणार हे तुम्ही तिथे रिकाम्या जागी करून तुम्हाला ती स्टोरी कम्प्लीट करायची. ओके. द सेम सेम आहे की तुम्ही कुठलं यूज करणार आहे. ओके. Then तुम्हाला look at the given pictures and complete the given sentence using the correct pronouns. Pronouns use करून तुम्हाला सेंटेन्स कम्प्लीट करायचंय. अमन अँड आशा आर इन द पार्क. आता हे दोघं जण आहेत म्हणून त्यावेळेस तुम्ही अमन आणि आशा त्यासाठी काय यूज करावं लागेल? दे. ओके. रुची इज टॉकिंग ऑन हर फोन. रुची ही काय मुलगी आहे म्हणून तुम्ही काय करणार आहे? शी यूज करणार आहे. सरण कॅन यू बी क्वाईट. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही डिस्टर्बिंग करताय कोणाला तरी त्यावेळेस तुम्हाला काय करणार आहे? यू. यू कॅन बी क्वाईट. ओके. वी आर फ्रेंड्स. त्यावेळेस काय यूज करणार तुम्ही? वी. Do you think Anne did the right things by inviting the grasshopper into the house? Would you like also to done the same things? Try to reason to support your answer. तुम्ही बोलवणार का तुमच्या आई फ्रेंडला तुमच्या घरी त्याला मदत करण्यासाठी? तर yes, I think aunt did the right things inviting the grasshopper into the house because the aunt showed kindness and helped his friend in need. म्हणजे त्याला गरज असेल तेव्हा त्याच्या फ्रेंडला तो मदत करतोय. ओके, यासाठी आहे. मग आता माय बेस्ट फ्रेंड यावर तुम्हाला जर फ्यू सेंटेन्स लिहायचे असतील तर तुम्ही लिहू शकता की त्याचं नाव काय आहे. हिज नेम इज रोहन. हिज नेम हॉनेस्ट and helpful. He always stand by me in good times and bad. We play, study and share our ideas together. अशा पद्धतीने तुम्ही वर्क म्हणजे काय आहे तुमचं कम्प्लीट करू शकता. माय बेस्ट फ्रेंड. ओके. देन टिक मार्क करायचा आहे तुम्हाला बॉक्स मध्ये. तर तुम्हाला क्वेश्चन काय आहे? द आंट अँड द ग्रास हॉपर डॉट डॉट.
इथे काय लिव्ह इन द सेम चेंबर. व्हेरी गुड. द अँट ऍडवाइज द ग्रासहॉपर टू कलेक्ट फूड फॉर विंटर मंथ्स. आणि आर्टिकल यूज करायचे. डॉट डॉट आर कॉल आर्टिकल. कुठल्या म्हणतात? ए and the. The article are used before noun. Very good. Pronoun is used in the place of noun. नाउनच्या ठिकाणी तुम्ही pronouns यूज करणार आहे. आणि आर्टिकल हे आधी वापरले जातात नाउनच्या. ठीक आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन आहे की तुम्ही म्युझियम मध्ये जायचंय आणि फ्रेंड किंवा वॉचमन असेल, कम्प्युटर असेल, अम्ब्रेला असेल किंवा निस आईस्क्रीम असेल, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? पिक्चर्स कलेक्ट करायचे आहेत आणि ते डिफरंट प्लेसचे किंवा थिंगचे अराउंडचे आणि तुम्हाला ते नेक्स्ट पेजवर तुम्हाला टिक करायचे. ओके. देन ए आणि द आर्टिकल वापरायचं की त्या पिक्चरसाठी तुम्हाला ए वापरावं लागेल की अँड वापरावं लागेल की द वापरावं लागेल, हे आर्टिकल तुम्हाला यूज करून लिहायचे. ठीक आहे. रिफ्लेक्ट करण्यासाठी परत अरेंज द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. मग फर्स्ट काय आहे? हे पिक्चर्स बॉलचं, मग ए बॉल, ए बू, अशा पद्धतीने तुम्ही कम्प्लीट करायचं. मग तुम्हाला हा चॅप्टर यूज करून कसं झालं? तुम्हाला फन आलं, लर्न शिकला तुम्ही काहीतरी त्या स्क्रॅप बुक मध्ये पाहून, किंवा तुम्ही त्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट केल्या आणि हे तुम्ही चॅप्टर तो हा 2 days मध्ये कम्प्लीट केला. हे तुम्हाला डिस्प्ले करायचं. तुम्ही बर्थडे प्लॅन करायच्या वेळेस तुमची डेट अँड टाइम सांगू शकता, कोणाकोणाला बोलवणार आहे ते सांगू शकता, कोणत्या ठिकाणी करायचं तुम्हाला बर्थडे, त्याचे थीम्स काय असेल, डेकोरेशन कसं करणार आहात, फूड किंवा केक काय देणार आहात, रिटर्न गिफ्ट काय असेल, आणि सर्वांना तुम्ही थँक्यू बोलणार आहात त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही प्लॅन करायचंय. ओके. म्हणजे तुम्ही प्लॅनिंगचं चित्र दाखवू शकता की मम्मी पप्पा आणि तुमचा तुम्ही स्वतः आहात आणि तुम्ही काहीतरी त्याचं प्लॅनिंग करताय. ठीक आहे. समजलं? थँक यू.